नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 11 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत. पहिली बातमी अर्थातच आहे ती म्हणजे अंजली दमानियांसंदर्भातली. अंजली दमानिया आज खरंच दिल्लीला जाणार का? अजित पवारांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करण्याच्या त्या भूमिकेमध्ये आहेत. ते खरंच तक्रार करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर अंजली दमानिया या सुपारी घेऊन आरोप करतात असा थेट आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी दमानियांवर केलेला आहे. तर दुसरी बातमी आहे, सध्या निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू असताना मात्र राज्यातील काही भागांमध्ये शिवसेना आणि भाजपतला वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे फडणवीसांमध्ये झुंपल्याचं दिसतंय. तर सिंधुदुर्गात आमदार निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या घरी पैसे गेल्याचा आरोप केला गेलाय. तर अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यानं कोयत्यानं हल्ला केला. त्यामुळे कोकणामध्ये तर शिवसेना आणि भाजपचा वाद हा चव्हाट्यावरती आलेला आहे. तर तिसरी बातमी आहे राज्यामध्ये वाढू लागलेल्या बिबट्यांच्या संख्येसंदर्भातली. नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या 3 जिल्ह्यांमध्ये मिळून 91 बिबटे सध्या पिंजऱ्यामध्ये कैद आहेत. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वन विभागाकडून सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहेत. मात्र पिंजऱ्यातले बिबटे आता सोडायचे कुठे असा सर्वात मोठा प्रश्न वन विभागासमोर उभा ठाकलाय. त्यामुळे हा नेमका वन विभाग आता काय कारवाई करतं आणि काय नेमके हे बिबट्यांचा बंदोबस्त करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे अर्थातच अंजली दमानियांसंदर्भातली. अंजली दमानिया आज खरंच दिल्लीला जाणार का? आणि जर गेल्या तर त्या अजित पवारांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी दमानियांवर केला. दमानिया अजित पवार यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्यात, तर मग त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा दमानिया यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं चिन्ह आहे. उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय. त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते. अंजली दमानिया यांनी आत्तापर्यंत जेवढी राजकीय विधानं आणि आरोप केले एकाही राजकीय आरोपाचा आजतागायत त्यांनी पाठपुरावाही केला नाही आणि त्यांनी जेवढे आरोप आजपर्यंत केले ते एकही सिद्ध झाला नाही. दुसरी गोष्ट, प्रेस बोलवणं, IQ माहितीवरती बेछूट आरोप करायचे आणि एखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे अंजली दमानिया यांचं रुटीन प्रॅक्टिसमधलं काम आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणावर तरी आरोप करणं, त्याच्यामुळे मला दाट शंका आहे ती हे कॉन्ट्रॅक्टचं काम चालू आहे. त्यामुळे आपण बघितलं असेल की रुपाली चाकणकरांनी पण अंजली दमानियांवरती आरोप केलेले आहेत. अंजली दमानिया पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून आक्रमक झालेल्या होत्या. त्या पुण्याला सुद्धा गेल्या होत्या. त्यांनी या सगळ्या संदर्भातले पुरावे सुद्धा गोळा केलेले होते. त्यांनी त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी अजित पवारांवरती गंभीर आरोप सुद्धा केलेले होते. मात्र या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झालेली आहे. अंजली दमानिया या सुपारी घेऊन कामं करतात, आरोप करतात असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी दमानियांवर केलेला आहे. सोबतच आज अंजली दमानिया दिल्लीला जाणार आहेत. या दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सुद्धा भेटणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितलेलं होतं. त्यामुळे आज अजित पवारांबद्दल त्या गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार का आणि नेमक्या या तक्रारीनंतर अमित शहा काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज अंजली दमानिया दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेणार आहेत.
भेटीनंतर अजितदादांची त्या तक्रार सुद्धा करणार आहेत. अजित पवारांबद्दल जे काही आरोप होते त्या सर्व आरोपांचा पाढा त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर वाचून दाखवणार आहेत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिलेली होती. त्यानंतर राष्ट्रवादीकडून सुद्धा या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया आल्या. रुपाली चाकणकरांनी तर अंजली दमानियांवरती थेट आरोपच केला की अंजली दमानिया या सुपारी घेऊन आरोप करतात, असा थेट आरोप रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे. पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचं नाव पुढे आलेलं होतं. त्यानंतर या प्रकरणाला नववादाचं तोंड फुटलेलं होतं. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपांच्या सुद्धा फैरी रंगल्या गेल्या होत्या. अंजली दमानिया आज खरंच दिल्लीला जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादीच्या माजी प्रवक्त्या रुपाली पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे. आपल्या दोघींचं सुद्धा स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. रुपालीजी आणि हेमाजी, मी आधी अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या पत्रकार परिषदेतून आपण आधी त्यांची प्रतिक्रिया ऐकूयात आणि मग आपण या चर्चेला सुरुवात करूयात. उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय. त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते. आणि या संदर्भामध्ये मी आता सर्वप्रथम रुपालीताई तुमच्याकडे येतोय. चाकणकर म्हणतात की दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात, पण त्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर सुद्धा आरोप करतातच की. मग आता जर हे प्रकरण उजेडात आलं असेल तर मग आरोप केलं तर काय बिघडलं? सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, ज्या वेळेला अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या विषयी त्या ज्या बोलायला आल्या, या आधी पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या, त्याच्यामध्ये आमच्या दमानिया काही बोलल्या नाही. असो, राजकीय कुरगुडी, राजकीय कोणतरी त्यांचा बोलवता धनी वेगळा असेल, त्यांनी तुम्ही जे आता त्यांची जी मंत दाखवलं की अजितदादांनी 24 तासाच्या आत राजीनामा दिला पाहिजे, नाही तर मी डायरेक्ट गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटेन. निश्चित अंजली दमानी त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु अंजली दमानिया कथाकथित जो पेपर दाखवतात, ज्याच्यावरनं आरोप करतात, त्या आरोपात तथ्य तर असलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये जे काही स्वतःला स्वयंघोषित कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते समजतात किंवा जे विरोधक आरोप करतात, विरोधकांना आरोपाचा अधिकार असला तरी त्या आरोपावर काहीतरी कायदेशीर पुष्टी पाहिजे आहे, हे लक्षात घ्या. ती नाही. ज्यावेळी पार्थ पवारांवर आरोप करण्यात आले, राज्याचे उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या समोर आले की कोणतीही बेकायदेशीर कारवाई खपून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की असं जर काही असेल तर त्याच्यावर त्वरित कारवाई करावी. पण मुळामध्ये पार्थ पवारांना सरकारी जमीन विकण्याचा पार्थ पवारांनाच नाही, पंतप्रधानांना सुद्धा अधिकार नाहीये, हे लक्षात का घेत नाहीये? हे जे काही रचण्यात आलं 1800 कोटी, तर मी तुम्हाला वकील म्हणून फक्त 2-4 पॉइंट तुमच्या समोर मांडते की ह्या जमिनीची 2007 साली काय किंमत होती, तर 1800 नक्कीच नव्हती. जमिनीची व्हॅल्यू आजच्या व्हॅल्युएशन प्रमाणे 1800 कोटी निश्चित असेल, परंतु ती जर सरकारची मालकी हक्काची जमीन असेल तर ती सरकारी जमीन कोणी कुणाला विकू शकत नाही. खुद्द पंतप्रधान साहेब सुद्धा विकू शकत नाही. आपलं जे व्यावसायिक धोरण आहे त्याच्यामध्ये ती जी काही
तिथं प्रोजेक्ट करण्याच्या निमित्ताने असेल तर त्याच्यामध्ये अग्रीमेंट होऊ शकतं आणि मुळामध्ये ती जमीन केंद्र सरकारला म्हणजे राज्य सरकारची जमीन 7/12 असलेली मालकी हक्काची केंद्र सरकारला भाड्याने 2038 पर्यंत दिलेली आहे. त्यामुळे ती कोणत्या वेगवेगळ्या प्रोजेक्टला देण्याचा अधिकार निश्चित सरकार. बरं, पण रुपालीताई तुम्ही असं म्हणताय की दमानियांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये तथ्य नाही असं म्हणताय तुम्ही थेट? माझा आवाज येतो रुपालीताई तुम्हाला? हो, येतोय बोला. म्हटलं तुम्ही जे आता जे सगळं विश्लेषण केलं याच्यावरून तुम्हाला असं म्हणायचंय का की दमानियांनी जे काही आता आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळे आरोप तथ्यहीन आहेत? आरोपच मुळात तथ्यहीन आहेत, खोटे आहेत. दमानिया ताईंना कोणीतरी उभं केलेलं आहे. कारण का निवडणुका आल्या की माननीय अजितदादांवर खोटे आरोप करणे, त्यांची प्रतिमा मलिन करणे हा एक विरोधकांचा षडयंत्र आहे. याच्या हे रचणारे षडयंत्र सुद्धा समोर येतील. मुळामध्ये 70,000 कोटीचा ज्यावेळी आरोप केला त्या आरोपाच्या कायदेशीर प्रक्रियेला ते सामोरे गेले. त्याच्यानंतर हा आरोप करणारे सुद्धा दमानिया आणि मला वाटतं सरकारी अधिकारी जे निवृत्त आहेत मांढरे का पांढरे त्यांचं नाव आहे. मग सातत्याने ज्याला मेहरबान कोर्टाने संविधानाने ज्यांना अधिकार दिला त्यांनी त्यांना निर्दोष केलेले तरी सुद्धा दमानिया म्हणणार की नाही राजीनामा द्या. हे अत्यंत दमानियांचं ठीक आहे रुपालीताई तुम्ही सोबतच राहा. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे सुद्धा आहेत. हेमाजी तुम्ही आता ऐकलं असेल रुपाली ठोंबरेंचं नेमकं काय म्हणणं होतं. अंजली दमानिया ह्या कोणाच्या तरी सांगण्यावरून उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या ह्या बेछूट आरोप करतायत. अतिशय तथ्यहीन आरोप आहेत त्यांचे. आपण कसं पाहता रुपाली पाटील यांच्याकडे? नाही, रुपाली पाटील माझ्या मैत्रीण आहेत, पूर्वीच्या त्या सहकारी आहेत. रुपाली पाटील असेल काय, महिला आयोगाच्या अध्यक्ष काय, यांनी जे स्टेटमेंट दिलेत ना ते फार प्रीमॅच्युअर स्टेटमेंट मला वाटतात. अंजली दमानिया ताईंचं म्हणणं जे आहे की फेअर आणि ट्रान्सपरंटली इन्व्हेस्टिगेशन याचं व्हावं. ज्या समित्या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेल्या आहेत, मला वाटतं थर्गे समिती काहीतरी 2-3 समित्या नेमलेल्या आहेत, त्या समितीमध्ये इंटरव्हेन्शन होऊ नये, कुठेही टॅम्परिंग होऊ नये म्हणून मला वाटतं त्या राजीनामा मागतायत. आपल्याकडे पॉलिटिक्समध्ये मोरल, इथिक्स वगैरे हे सगळे शब्द जे आहेत ना ते आता म्हणजे काय म्हणायचं त्याला आउटडेटेड झालेले. आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं पत्रकार परिषदेमध्ये आपल्या. त्यांनी सांगितलं होतं की जे काही असेल त्याची फेअर आणि ट्रान्सपरंटली चौकशी झाली पाहिजे. मी त्याच मताची आहे. आता रुपालीताईंनी थोडे लीगल पॉइंट्स सांगितले. मला अंजली दमानिया ताईंना सांगायचंय की याच्या बरोबर तुम्ही जर या प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालं असेल तर रितसर कलेक्टरची परवानगी घेतली आहे का? रितसर त्याचं चलन त्या कंपनीने जे कोणी आहे त्यांना काही राईट्स दिलेले त्यांनी भरलेलं आहे का? त्यानंतर जे पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती लिगली झालेली आहे का पॉवर ऑफ अटॉर्नी? हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि मला वाटतं त्या पाहतात की नाही हे मी सांगायला तेवढी मोठी नाही, परंतु मला असं वाटतं हे सुद्धा सायमल्टेनियसली पाहत गेलं पाहिजे पॅरलली. आणि अमित शहा भाईंकडे राजीनामा मागणं हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. त्याला आपण इतकं त्याचं विपर्यास करू शकत नाही. उद्या पंतप्रधान हेमाजी मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा रुपाली चाकणकरांनी तुमच्यावरती एक असा आरोप केलेला आहे की तुम्ही सुपारी घेऊन हे सगळे आरोप करतायत. आपण कसं पाहता या आरोपांकडे? नाही, याच्यावर मला असं वाटतं की ज्याची जेवढी बौद्धिक पातळी त्याप्रमाणे ते शब्द वापरतात. आता जो पक्ष आतापर्यंत फक्त लूट करतोय, स्कॅमवर स्कॅम करतोय, करप्शन करतोय आणि ह्या लोकांना म्हणजे तेच शब्द सुचणार की सुपारीबाज, रिचार्ज, अमुक तमुक, कारण आतापर्यंत आयुष्यात हे तेच करत आले. त्यामुळे तीच भाषा त्यांना सुचते आणि त्यांची बौद्धिक पातळी ही तेवढीच असते. पण सुसंस्कृत लोक जे देशाच्या हितासाठी लढतात, भ्रष्टाचारावर विरुद्ध लढतात, हे का लढतात हे यांच्या लक्षातही येणार नाही. त्यामुळे यांच्याकडनं आणि ते काही प्रत्येक लाभार्थी आहेत ते प्रत्येक पक्षात कशाला असतात, त्यांना पद मिळावं, तिकीट मिळावं, तर याच्यासाठी ते माणसं बडबड करतात. पण त्याच्याकडे जर लक्ष देत बसलं तर लढता कधीच येणार नाही. आधी मी चिडायचे, आता मी चिडणंही सोडून दिलंय, कारण अशांवर काय चिडायचं ज्यांना काही पातळीच नाही, त्या लोकांबद्दल काय बोलायचं. बर, मी आता थेट रुपाली पाटील तुमच्याकडे येतोय. रुपालीताई तुम्ही अंजली दमानियांचं सुद्धा म्हणणं ऐकलं असेल आणि हेमा पिंपळेंचं सुद्धा म्हणणं ऐकलं असेल. आपल्याला सुद्धा काहीतरी बोलायचं होतं, आपण बोला, आपला मुद्दा पूर्ण करा. मुळामध्ये एक लक्षात घ्या, माझ्या सहकारी ऍडव्होकेट पिंपळेताई पण आहेत, माझ्या
सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई सुद्धा आहेत. हम्म. एक लक्षात घ्या की पक्ष हा तिकीट पद हा जे कार्यकर्ते आहेत तो त्यांचा अधिकार आहे. सर्वसामान्यांना न्याय मागण्याचा निश्चित अधिकार आहे. हो. परंतु सर्वसामान्यांमध्ये आपण जाऊन मी म्हणेन तोच न्याय मला द्या असं तर संविधानामध्ये प्रेरित नाहीये. जर तुम्ही कुणावर आरोप करताय तर त्याच्यासाठी संविधानामध्ये तरतुदी आहेत, सेक्शन आहेत. आज आपण एखादा कागद दाखवायचा आणि याच्यानुसार हे आरोपी आहेत, यांना फाशीची शिक्षा द्या, यांना राजीनामा द्यायला लावा, असे जे वक्तव्य होतात ते कायदेशीर अभिप्रेत नसतात. विरोधक म्हणून कोणी कोणाची कुरघुड्या करायच्या म्हणून किंवा कोणी कोणाला बोलायला दिलंय म्हणून सोशल मीडियावर आजकालचं जे राजकारण आहे त्याच्यावर आरोप करणं सोपं आहे. जर एवढे सगळे स्वतः एवढा डमके की चोट पे सांगतात की असं असं आहे, तर सर्वसामान्यांना अधिकार आहे ना कोर्टामध्ये जाण्याचा, कोर्टामध्ये तुमचे पुरावे दाखवण्याचा. तुम्ही ते करूच शकत नाही. कारण का मी अंजली दमानी यांना 2006 पासून मी राजकारणात आहे. 2008 ते 9 पासून मी हायकोर्टात त्यांना बघितलेलं आहे. त्या आधी एका पक्षामध्ये होत्या, त्या एनजीओचं काम करत होत्या, त्यांच्या सोबत अनेक माहितीचे अधिकारी असलेले कार्यकर्ते काम करत होते. ते कार्यकर्त्यांनी कसं काम केलेलं आहे हायकोर्टामध्ये मी त्यांना प्रत्येक वेळी लढा देताना बघितलेला आहे. तो त्यांचा लढा जो त्यांना चुकीचा वाटतो तो संविधानामध्ये तर बसला पाहिजे, तो संविधानामध्ये तर चुकीचा असला पाहिजे, ते पुरावे तर सिद्ध व्हायला पाहिजे. आता काय झालेलं आहे की नाही निवडणूक आली आहे ना मग अजितदादांवर आरोप करा. या पुण्यामध्ये सेम या पद्धतीने एक जो घोटाळा झाला घोटाळ्याच्या याच्यामध्ये झाला त्याच्यामध्ये अंजलीताई बोलल्या नाही, ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कुठल्या विषयात बोलायचं नाही हे मी बोलू शकत नाही. परंतु ठराविक विषयामध्येच जर लक्ष घालणार असेल तर कुठेही ती संशयाची दुरी येते. लक्षात घ्या सोशल मीडिया हे फक्त वास्तव्य सांगण्यासाठी आहे किंवा तुमचे जे आरोप आहेत ज्याच्यावर अन्याय होतो तो न्याय मिळण्यासाठीच एक माध्यम आहे की लोकांपर्यंत करावा. खरा न्याय हा कोर्टात मिळतो. ठीक आहे रुपालीताई, खरा न्याय कोर्टामध्ये मिळतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. अंजली दमानी यांना सुद्धा उशीर होता, पण त्यांच्याकडे एक प्रतिक्रिया घेऊयात. मी लगेचच तुमच्या दोघींकडे येतो. अंजलीजी, आज तुम्ही दिल्लीला जाणार आहात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची तुम्ही भेट घेताय. जवळपास कधी तुम्ही दिल्लीला निघताय आणि नेमकं ही भेट किती वाजता नियोजित करण्यात आलेली आहे? नाही, कसं आहे, काल मी अमित शहांच्या ऑफिसला एक ईमेल केलाय आणि भेटीची वेळ मागितली आहे. आज मी पुन्हा एक रिमाइंडर देखील पाठवलंय. या व्यतिरिक्त मी फोन करून तिथे ऑफिसमध्ये मेसेजही दिलाय. पण आत्ताच्या घटकेला मला काही वेळ मिळालेली नाहीये. आजचा संध्याकाळचा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस मी वाट बघणार आहे. नाहीतर पेपर्स त्यांच्या ऑफिसमध्ये सोडून मी पुन्हा मुंबईत येऊन मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. आणि याच्यात जी मागणी आहे ती नंतर कळेलच. पण आत्ताच्या घटकेला एक नागरिक म्हणून मला जे जे करता येईल ते मी करणार आहे. एक नागरिक म्हणून मी जे काय करता येईल ते करणार आहे. मी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळेंकडे येतोय. हेमाजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. रुपाली ठोंबरेंनी आता जे काही वक्तव्य त्यांचं पूर्ण केलेलं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कारण त्या असं म्हणाल्या की हा जो न्याय आहे हा कोर्टात होईल, कोर्टामध्ये जो काही निकाल येईल तो सर्वांना मान्य असेल. आपली प्रतिक्रिया? एक्झॅक्टली, कोर्टात न्याय मिळेल. परंतु मला रुपालीताईंना विचारायचंय की आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर ॲलिगेशन्स झाले आणि ते स्कॅमचेच झाले. त्या स्कॅमच्या ॲलिगेशन मध्ये वेळोवेळी देवेंद्र फडणवीस सरकार क्लीन चिट देत झाले आणि क्लीन चिट द्यायची देवेंद्रजी फडणवीस सरकारला फार घाई असते. अंजली दमानी ताई म्हणाल्या की मी नागरिक म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करेल, प्रत्येकाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे तो त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. परंतु आपल्या राज्यामध्ये जे क्लीन चिट देण्याची घाई चाललेली असते त्याच्यामुळे मला वाटतं सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा सुद्धा विश्वास उडत चाललाय. मी एक लॉयर आहे, 26 वर्षापासून कोर्टात प्रॅक्टिस करते. प्रत्येक वेळेला सामान्य नागरिकाला असं वाटतं की हे असंच असतं, स्कॅम होतात, क्लीन चिट मिळते. म्हणून मला वाटतं याला कुठंतरी आळा बसावा. त्याच्यामुळे मला वाटतं या राज्यामध्ये अशा प्रकारचे स्कॅम ज्यावेळी ॲलिगेशन्स होतात त्यावेळी पिटिशन्स फाईल झालेही पाहिजे.
त्याचबरोबर ही पॅरलल जी लोकशाहीची लढाई आहे ती सुद्धा लढली असल्यामुळे पाहिजे. हेमाजी मी आणि मग तुम्हाला ती प्रामाणिक थोडंसं थांबवतोय, कारण इतरही बातम्यांचे मला अपडेट्स घ्यायचे आहेत. आता या सगळ्या प्रकरणी नेमकं आता अमित शहा अंजली दमानी यांना भेटीची वेळ देतात का, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित शहा तरी याच्यामध्ये लक्ष घालतात का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रुपालीजी आणि हेमाताई, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्याबद्दल. पुढची बातमी पाहूया. सध्या निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू असताना मात्र राज्यातील काही भागांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चव्हाट्यावरती आलाय. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना घरी पैसे असे आरोप निलेश राणेंनी केलेला आहे. तर अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यानं कोयत्यानं हल्ला सुद्धा केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या निवडणुकांचं बिगुल आज ना उद्या वाजेलच. मात्र जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे, अशामध्येच स्थानिक लेवलला महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा झुंपल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे कोकणात निलेश राणेंनी भाजपच्या उमेदवाराचा पर्दाफाश केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघजी. अवधूतजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. महायुतीमधल्या आपण बातम्या बघतोय, जनरली आपण बघतोय की मवियामध्ये सुद्धा चित्र निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, प्रचार सुरू आहे. स्थानिक लेवलला असं काय होतंय की पूर्णपणे एक हमरीतुमरीवरती वातावरण आलेलं आहे, एकमेकांची गचंडी पकडण्यापर्यंत यांची मजल जाते, काय वाटतंय? खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही शिवसेनेचे जे नेते किंवा प्रवक्ते इथे आलेले आहेत त्यांना विचारला पाहिजे, कारण आमच्याकडनं असं काहीच झालेलं नाही. सिंधुदुर्गचा विचार करत असताना सिंधुदुर्गमध्ये जे काही 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि जो एक लोकसभेचा मतदारसंघ आहे, लोकसभेमध्ये नारायण राणे आहेत, स्वतः खासदार आहेत. नितेश आणि निलेश हे दोघंही आमदार आहेत, नारायण राणेंचे पुत्र आहेत. आणि त्यानंतर एके ठिकाणी दीपकबाई केसरकर आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं असतं तर वेंगुर्ला असो, सावंतवाडी असो किंवा कणकवली, कुडाळ, अगदी मालवण असो, सर्व नगरपंचायती आमच्या ताब्यात आल्या असत्या. परंतु काही जणांचा अतिशय मोठा हट्ट असतो आणि त्या हट्टापायी आपलीच ताकद मोठी आहे असं दाखवण्यासाठी काही जणांनी प्रयत्नपूर्वक या युतीमध्ये खोडा घातलेला असा मला दिसतो. मी सिंधुदुर्गचा रहिवासी आहे, तिकडचा भूमिपुत्र आहे, म्हणून तिकडचं राजकारण अतिशय जवळून मला माहिती आहे, म्हणून मी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, आज तुम्ही ज्या रेडची गोष्ट करता ते विजयजी कोण आहेत? ते विजयजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 3ऱ्या पिढीचे स्वयंसेवक आहेत, स्वतः उद्योजक आहेत, अनुसूचित जमातीतले आहेत, रोहिदास समाजातले आहेत आणि त्यांचा मूळ व्यवसाय हा चप्पल बनवण्याचा आहे. आणि फुटवेअर बनवणं, चामड्यापासूनचे चपला बनवणं हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. कालांतराने ते व्यवसायाने बिल्डर झाले, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर झाले. अशा वेळी एखाद्या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरकडे, ज्याला दर 15 दिवसानंतर आपल्याला मजुरांना पगार द्यावा लागतो, कित्येक वेळा आपल्याला गावागावात जाऊन जे चामडं विकत घ्यावं लागतं, त्या चामड्यासाठी आपल्याला रोहिदास समाजातील लोकांना कॅश द्यावे लागतात. अशा प्रकारची हिशोबात असलेली कॅश घरामध्ये बाळगणं हा मुळीच गुन्हा नाहीये. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी या कॅशच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून दाखवावा. घरामध्ये कॅश आहे, आज माझ्या घरामध्ये 25 लाख रुपये आहे समजा, तर ते काय गुन्हा झाला का? माझ्या घरामध्ये असलेली कॅश ज्यावेळी मी अनधिकृत कामासाठी वापरीन, बाहेर नेईन आणि तिकडे कोणीतरी पकडली तर मला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. पण मूलतः कुठच्याही वॉरंट शिवाय, कुठच्याही पोलिसांच्या थ्रू न जाता अशा पण ऐका ना प्रकारे अवधूतजी, मी जर चुकत नसेल तर गेल्या 2 दिवसापूर्वी आमदार निलेश राणे असं वक्तव्य करतात एका बैठकीमध्ये. ते असं म्हणतात की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या सिंधुदुर्गामध्ये येत आहेत आणि ते पैसे वाटण्याचा आरोप त्यांनी थेट केलेला आहे. याकडे कसं पाहता आपण? अहो, त्या निलेश राणेची सटकलेली आहे. हा मनुष्य निलेश राणे हे आमदार स्वतः हे भस्मासूर झालेले आहेत. ज्या भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवर हे मालवणमधून निवडून आलेले आहेत, त्याच भारतीय जनता पक्षाच्या मुळावर उठलेले आमदार आहेत. हे आमदार लोकसभेमध्ये हरले. हे कित्येक वर्ष विजनवासात होते. भारतीय जनता पक्षाच्या या महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या हातापाया पडून त्यांनी शेवटी मालवणमधनं शिंदे गटाकडनं तिकीट घेतलं. शिंदे गटाला म्हणे आदरणीय एकनाथजी शिंदेना आम्ही सांगितलं ठीक आहे लढवा यांना तुमच्या ह्याच्यातनं. खरं म्हणजे ते भारतीय जनता पक्षामध्ये होते कालपर्यंत.
कालपर्यंत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे भारतीय जनता पक्षामध्ये होते. स्वतःच्या स्वार्थासाठी हे भारतीय जनता पक्षातनं तिकडे गेलेले आहेत. अशा माणसावर किती विश्वास ठेवायचा? जो मनुष्य शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जातो, काँग्रेसमधनं स्वतःचे पक्ष स्थापन करतो, स्वतःच्या पक्षातून नंतर मग भाजपमध्ये येतो आणि केवळ तिकिटासाठी आता शिवसेनेमध्ये जातो. आणि मला आधी तुम्ही सांगा, एका अनुसूचित जाती जमातीतल्या माणसाने, ज्याने स्वकष्टाने आपला धंदा उभा केलेला आहे, मालवण सारख्या अतिशय मागास भागामध्ये धंदा उभा केलाय, व्यवसायाने तो व्यावसायिक झालेला आहे, अशा माणसाला केवळ त्याचा व्यवसाय डोळ्यात भरतो म्हणून आणि त्याचं व्यावसायिक खच्चीकरण करण्यासाठी त्याच्या घरामध्ये पोलीस घेऊन जाणं, अनधिकृतरित्या घेऊन जाणं, मी तर म्हणतो की निलेश राणे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा, त्याचप्रमाणे एखाद्याच्या घरामध्ये आपण घुसतो त्या घुसखोरीचा आरोप लावून यांना आधी यांच्यावर FIR दाखल केला पाहिजे. बर, हे आतमध्ये गेलेच कसे? एखाद्याच्या घरामध्ये जायचा आहे ना, अधिकार आहे. कुठच्या आमदाराला दुसऱ्या कार्यकर्त्याच्या, कुठच्याही माणसाच्या घरात जायचा अधिकार आमदाराला दिला कोणी? आमदार कोण मोठी 4 शिंग लागून गेलाय का आमदार कोणाच्याही घरात जायचा? कसे काय घुसले एखाद्याच्या घरामध्ये? खरं म्हणजे माझा तसा स्पष्ट आरोप आहे की या पद्धतीने निलेश राणे यांनी त्या विजयजीच्या घरात जाऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून, खंडणी करून त्यांच्याकडनं पैसे लुटण्याचा तर हा डाव नाही ना, या दृष्टिकोनातून पण चौकशी केली पाहिजे. आणि अशी स्टंटबाजी करून निलेश राणे यांच्या हातामध्ये शून्य मिळणार आहे. आम्ही कणकवली, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या चारीच्या चारी नगर पंचायत समित्या आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू. निलेश राणेंच्या हातामध्ये भोपळा लागल्याशिवाय राहणार नाहीये. बर, अवधूतजी, आता तुम्ही एवढं विश्लेषण केलं, मात्र अरुण सावंत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते जरा थोडेसे उशिरा आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले. मी अरुणजी तुमच्याकडे येतो, तुमचं स्वागत आहे खरं तर या चर्चेमध्ये. अवधूत वाघांनी जे काही आता सध्या चाललेलं आहे चित्र, शिवसेना आणि भाजपचे जे काही हमरीतुमरीवरती जे काही राजकारण आलंय, एकमेकांना मारहाणीपर्यंत सगळे जात आहेत, तर याच्यावरून अवधूत वाघांनी चांगला समाचार घेतलाय शिवसेनेच्या नेत्यांचा. काल सुद्धा निलेश राणे एका उमेदवाराच्या घरामध्ये जातात, झाडाझडती घेतात. भाजपचा उमेदवार आहे तो, त्याच्या घरी जाऊन ते झाडाझडती घेतात, पैसे वाटल्याचा आरोप करतात निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन. असं कुठल्या तत्वामध्ये बसतं असं अवधूत वाघ म्हणतात? उमेदवार नाहीये, कार्यकर्ता आहे. अवधूत वाघ हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आता बेंबीच्या देठापासून जे काही ओरडून सांगत होते, सर्वप्रथम त्यांच्या या वक्तव्यांचा मी इथे धिक्कार करतो, निषेध करतो. दुसरी गोष्ट, एखाद्या आमदाराच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये जर असं काही भ्रष्टाचाराचं प्रकरण आढळून आलं तर त्याचं पहिलं कर्तव्य असतं की तिकडे धावून जाणं आणि तो प्रकार कसा थांबवता येईल तो थांबवण्याकरता प्रयत्न करावात. आणि त्यानुसारच त्या आमदारांनी तो प्रकार केलेला आहे. तेव्हा त्याच्या जाण्याच्या अगोदर परमिशन घेतली पाहिजे होती, हे केलं होतं, ते केलं पाहिजे होतं. हे जे काही आरोप आता करतायत ना, हे फक्त ते आता त्यांनी जे काही कृत्य केलं असेल त्यामुळे त्यांच्या ते हृदयाला भिडत आहे आणि म्हणून त्याच्यावरती पांघरून घालण्याकरता कदाचित भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते एवढा मोठा आरोप करत असतील, हेच माझं स्पष्टपणे सांगणं आहे. बरं, माझा मगाशी अनावधानानं उमेदवार असा उल्लेख झाला, मी त्याबद्दल माफी मागतो अवधूतजी. कार्यकर्त्याच्या घरी ते निलेश राणे गेले होते. आता अरुण सावंतांनी आता सगळं तुम्हाला तुमच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. आपण कसं पाहता येत सगळ्याकडे? मी काय म्हणतो की पैसे वाटून मालवणमध्ये जर निवडणूक जिंकता येत असेल तर निलेश राणे हे पैसे वाटून आमदार झाले का, हा माझा पहिला प्रश्न आहे. निलेश राणे तिकडे जिंकले ना, त्यांचा कणकवली मालवण हा मतदारसंघ होता ना, मग यामध्ये ते आमदार झाले ना, मग या मतदारसंघामध्ये ते आमदार झाले, ते पैसे वाटून झाले का? पैसे वाटून निवडणूक जिंकता येते का, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ना. आणि ज्यावेळी ते हरले लोकसभेला त्यावेळी त्यांनी पैसे वाटले नाहीत म्हणून ते हरले का, हा पण माझा प्रश्न आहे. त्यामुळे पैसे वाटून निवडणूक जिंकता येते आणि पैसे न वाटता निवडणूक हरते, याच्यावर ज्या लोकांचा ठाम विश्वास आहे अशा लोकांच्याच मनामध्ये हे प्रश्न येणार. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला हे ठीक आहे, अरुण सावंत म्हणतात की एखाद्या ठिकाणी काहीतरी गैरव्यवहार होतोय. अरे गैरव्यवहार झालाच नाही, माझ्या घरामध्ये असलेले पैसे आहेत, माझ्या घरात असलेले माझे व्यावसायिक पैसे, याच्यावर तुम्ही गैरव्यवहाराचा आरोप करता. माझ्या घरामध्ये अरुण सावंतांच्या घरामध्ये 10,000 रुपये पण नाहीयेत का? मग ते 10,000 रुपये आणि 25 लाख रुपये यात फरक काय? तुमच्या घरामध्ये 5,000 रुपये नसतात का? घरामध्ये कॅश ठेवणं हा गुन्हा कुठे आहे मला सांगा ना. कुठच्या इंडियन पिनल कोड मध्ये आपल्या घरामध्ये पैसे असणं हा गुन्हा आहे? मी राजकारण सोडून देतो, पैसे असणं हा गुन्हा आहे कसा सांगा मला? घरामध्ये पैसे असणं कसा गुन्हा आहे? काही बोलायचं म्हणजे स्वतः, म्हणजे कसं आहे माहितीये का, थोडक्यात
निलेश राणे हे भस्मासुराचे नवे अवतार आहेत. काँग्रेसमध्ये असताना काका कुडाळकर सारख्या त्यांच्याच पक्षातल्या एका कार्यकर्त्याच्या तोंडात त्यांनी मारलेल्या बन सभेमध्ये एवढा मगरूर नेता आहे हा, ज्यांच्या जीवावर हे अवधूतजी या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तुम्ही तुमचं म्हणणं व्यवस्थित मांडलंय. मी एक छोटीशी प्रतिक्रिया अरुण सावंतांकडून घेणार आहे. अरुणजी, तुम्ही चर्चेमध्ये येण्यापूर्वी अवधूत वाघ असं म्हणाले होते आत्ताच्या ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या तेव्हा निलेश राणे हे युतीच्या याच्यावरतीच निवडून आले, त्यांनी तेव्हा तर पैसा नाही वापरला. म्हणजे तेव्हा जर भाजपची तेव्हा तुम्हाला मदत लागते आणि जर आता जर या सगळ्या गोष्टींमधून जर तुम्हाला स्थानिक लेवलला जर भाजपची मदत नको असेल तर मग अशा पद्धतीचं राजकारण करायचं कितपत योग्य आहे? पहा, अवधूत वाघ यांना मी एक उदाहरण देईन. म्हणजे जे काही ते मगासपासून बोलत होते किंवा आरोप करत होते ते स्पष्ट होतील या महाराष्ट्राच्या जनतेसमोर. आपणास वसई विरारचं उदाहरण कदाचित आठवत असेल. यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी तिथे काय प्रताप केले होते, तेव्हा ते काय वाटत होते आणि कसे पकडले गेले आणि मग नंतर तिकडच्या निवडणुका कशा जिंकल्या गेल्या, हे ताजं उदाहरण यांच्या वक्तव्यावरती मला देता येईल. दुसरी गोष्ट, निलेश राणे हे मगरूर आहेत, भस्मासूर आहेत वगैरे वगैरे आता हे जे काही आरोप करत आहेत, जेव्हा असं प्रकरण एखादं येतं तेव्हा यांना हे सगळं आठवतं. बाकीच्या वेळेस ते चांगले असतात, बाकीच्या वेळेस ते अगदी धुतल्या तांदळासारखे असतात. तेव्हा हा जो काही दुटप्पीपणा आहे ना, माझ्या मते महायुतीमधील नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी आपापसात नाही केला तर कदाचित येत्या काळामध्ये ही महायुती आणखी घट्ट होईल आणि चांगला रिझल्ट देता येईल. एखादं प्रकरण सापडलं म्हणून लगेच आक्रस्तावळापणा करण्याची काही गरज नाही. त्याच्यावरती थंड भाषेत सुद्धा बोलून आपल्याला आपली बाजू मांडता येऊ शकते. बर, आक्रस्ताळेपणा नको, शांततेमध्ये ही सगळी बाजू मांडता येईल असं अरुण सावंतजी म्हणतायत. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे अवधूतजी, मला तुमची प्रतिक्रिया घेण्याची इच्छा आहे पण वेळे प्रसंगी आपल्याला ही चर्चा आता इथेच थांबवावी लागते. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अरुण सावंतजी आपले सुद्धा आभार, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबवायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.